नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती 12 चंद्रावरची शाळा याचा स्वाध्याय अभ्यास. चल तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये अ आहे, चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल? उत्तर, चंद्रावरती शाळा 21व्या शतकात भरेल. आ आहे, चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत जाताना पाठीवरती दप्तराचे ओझे नसेल. ई आहे, चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळ्याच्या डब्याची कटकट राहणार नाही. ई आहे, चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावे लागेल? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबून अभ्यास करावा लागेल. प्रश्न दुसरा आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ आहे, चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर, चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबायचा अभ्यास असतो. चंद्रावरती पोहोचल्यावर शाळेत पास केले जाते. आ आहे, चंद्रावरच्या शाळेत चांदण्याशीच का खेळावे लागणार आहे? तर चंद्रावरच्या शाळेत पीटीच्या तासाला सगळे तरगत राहणार, शिवाय इतर कुठलेही खेळ नसल्यामुळे आभाळातल्या चांदण्याशीच खेळावे लागणार आहे. प्रश्न 3 आहे, योग्य कारण शोधा. यातील अ आहे, चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल. का न्यावे लागेल? कारण 2 चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे. हा आहे, चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात, कारण चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. प्रश्न 4 आहे, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उदाहरणार्थ तुम्हाला दिलेले आहे, भरेल, नसेल. पुढचं 1 आहे, मुले, खुले. 2 शाळा, फळा. 3 कटकट, पटपट. 4 पहाल, रहाल. 5 अभ्यास, पास. 6 शाळा, खेळा. प्रश्न 5 आहे, पटपट यासारखे शब्द लिहा. त्यातील उत्तर आहे 1 कटकट, चटचट, 3 खटखट, 4 झटझट आणि 5 वटवट. प्रश्न 6 आहे, कवितेतील आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा. उत्तर आहे 1 सिलेंडर, दुसरा शब्द आहे ऑक्सिजन, तिसरा आहे पीटी, चौथा पास, 5वा बटन. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 7 आहे, तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा. उत्तर आहे 1 पोळी भाजी, 2 पराठे, 3 पोहे, 4 इडली डोसा आणि 5 लाडू. प्रश्न 8 आहे, कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात? ते लिहा. उत्तर, फास्ट फूड, मॅगी, चिप्स, वेफर्स असे पदार्थ डब्यात आणू नये असे शिक्षक आम्हाला वारंवार सांगतात, कारण हे पदार्थ सतत खाल्ल्याने आपले आरोग्य बिघडू शकते. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 9 आहे, चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिक्षक आहात. तुम्हाला पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा. उत्तर, पृथ्वीचा आकार गोल आहे. पृथ्वीवर अधिक भागात पाणी असल्यामुळे पृथ्वी अवकाशातून निळी दिसते. जवळ गेल्यावर डोंगर, जंगल आणि घरे सुद्धा दिसू लागतात. पृथ्वीवर माणसे हवेत तरंगत नाही आणि श्वास घेण्यासाठी सिलेंडरची जरूरतच नसते. उपक्रम हा तुमच्यासाठी. चंद्रावरच्या शाळेचे चित्र तुमच्या कल्पनेने काढून दाखवा. आणि प्रकल्प काय आहे? चंद्रावरच्या 5 कविता मिळवा व त्यांचा संग्रह करा. खालील वाक्य तुम्हाला वाचायचे आहे. अ आहे, गणेश आईला म्हणाला, मी कधीही चुकीचे वागणार नाही. आ आहे,
ताई दादाला म्हणाली, मला उद्या शाळेला सोडशील का? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता असे दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. जसे की मी कधीही चुकीचे वागणार नाही हे मला उद्या शाळेत सोडशील का हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.